32 संघ भिडतायत. पुढचा चेंडू विराजाचा आणि स्लोवर टाकलेला पुन्हा एकदा. यावेळी मात्र नो. नक्कीच आणि फ्री हिट. नो चेंडूवरती फ्री हिट आहे. काहीसा दिशा भरकटतोय विराज. अरबी समुद्राला मिळणाऱ्या वाशिष्ठी खाडीच्या किनारी बसलेले गाव आणि या गावांमध्ये या खाडीमुळे ओळख मिळते ती भोईराज. नक्कीच हा भोईराजचा चेंडू. यावेळी मात्र यॉर्कर मारण्याचा प्रयत्न. एक धाव तर नक्कीच मिळते का? तर हो, एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती 11. ब्रह्मास्त्राचा वापर केलाय तो विराजाने. पुन्हा एकदा स्लोवर फटका मारण्याचा प्रयत्न आणि नक्कीच मोठा फटका येतोय. खणखणीत सणसणीत षटकार. ऋषिकेशच्या पहिलाच षटकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 17 धावसंख्येवरती. 1-17. नक्कीच पहिलं षटक संपतंय. एका षटकात एक षटक संपतंय. 17 धावसंख्येवर पोहोचते आणि यावेळी मात्र फुल टॉस मिळतोय का? एक धाव तर नक्कीच घेतली जाणार आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतायत का? तर एकच धाव मिळते. एका धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती आहे 18. नो बॉल आहे. नो बॉल आहे. हे फ्री हिट येते आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात. यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. उत्तम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला भिले संघाकडून. एक धाव तर नक्कीच मिळते. दुसरी धाव घेतली जाते आहे आणि पुन्हा एकदा 2 धावा मिळत आहेत. या 2 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती आहे 21. एक बाद चौर्याचा ऋषिकेश साठी आणि फुल टॉस. यावेळी मात्र फुल टॉस. त्याचा पुरेपूर समाचार घेतला नाही जात आहे. एक धाव तर नक्कीच मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि काय होत आहे? एकच धाव मिळते. भिले संघाचे दिलखुलास दिलारा आणि यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि येतोय बॉल दिलाराकडे आणि गडी बाद. पुन्हा एकदा नो. ओके नो. 24. पुन्हा एकदा फुल टॉस दिला जातोय. पुन्हा एकदा नोचा डिसिजन अंपायर कडून नो आहे. पुन्हा एकदा फ्री हिट असणार आहे. 2 धावा तर नक्कीच घेतल्या जात आहेत. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे का? तर नाही. 2 धाव आणि प्लस एक नोची नक्कीच अंपायर. पुन्हा एकदा फ्री हिट. एकूण 3 धावा मिळत आहेत. आणि पुन्हा एकदा मोठा फटका येतोय. 6 धावा मिळत आहेत. या 6 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती आहे 33. पुन्हा एकदा ओके निर्धाव जातोय चेंडू. शौर्य याच्याकडून भिले संघाला पुढचा चेंडू आणि यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि मोठा फटका येतोय. 6 धावा येत आहेत. 6 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 39. नक्कीच आणि पंढेरी संघ मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय का? तर हो नक्कीच येतोय. खणखणीत सणसणीत षटकार. या 6 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 45. 45. विशाल आणि पुन्हा एकदा स्ट्राइक रोटेट करताना पाहायला मिळतोय तो विशाल. एक धाव येते. एका धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 46. विशालला कळत लागले ऋषिकेशच्या बॅटला रक्त लागलाय. त्यामुळे मोठी फटके खेळण्याची जबाबदारी ऋषिकेशकडे सोपवली आहे. ते विशालने स्ट्राइक रोटेशन महत्वाचं आहे. निर्धाव जाण्यापेक्षा स्ट्राइक रोटेशन केलेलं महत्वाचं आहे. हे विशालला कळत आहे. एक धाव काढून त्याने ऋषिकेशला स्ट्राइक दिले. पुढचा चेंडू आणि यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. एक धाव तर नक्कीच मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का? तर नाही. एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 47. 47. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सफल होतोय. चेंडू जातोय निर्धाव. पुरेपूर वापर घेतला जातोय अनुभवाचा दिलीप सैतवडे यांच्याकडून. निर्धाव जातोय चेंडू. धावसंख्या अडकळते 47. 1-47 पाहायला मिळालाय. नवखुरा गोलंदाज पाहायला मिळाला आणि ज्याच्या पाठीशी दांडगा अनुभव आहे तो सुद्धा पाहायला मिळाला. यावेळी मात्र निर्धाव जातोय का चेंडू? नक्कीच निर्धाव जातोय चेंडू. नक्कीच पुढचा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु काहीसा कळत नाहीये. विशाल याला एक धाव तर नक्कीच घेतली जाते. पुन्हा एकदा एक धाव देतोय. आपल्या शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातला आणि यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू कळत नाहीये. चेंडू जातोय निर्धाव आणि खरंच कौतुक करावं लागेल ते दिलीप सैतवडेकर याच्यावरती.
फक्त 3 धावा दिल्यात. 3 धावेने धावसंख्या पोहोचले. धावसंख्या झाली 48. एक बाद 48. धावसंख्या झाली 48. आणि मोठा फटका मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला जातोय. चेंडू जातोय निर्धाव. काहीसा कळत नाहीये विशाल याला. करून दिले दिलीप सैतवडेकर आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवतोय ऋतुराज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न येतोय. खणखणीत सणसणीत षटकार विशालच्या बॅट मधून आणि या 6 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 54. एक बाद 54. आणि पुन्हा एकदा षटकार येतोय. पुन्हा एकदा खणखणीत सणसणीत षटकार. दुसरा षटकार येतोय सलग विशाल याच्या बॅट मधून. धावसंख्येत भर पडते. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मारतोय का तर नक्कीच कव्हरच्या दिशेने मारलेला फटका. एक धाव तर नक्कीच मिळते आणि एका धावेने समाधान मानतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते आणि यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय आणि नक्कीच जरा लाईन मन आउट आउट आउट. ओके बाद होतोय. गडी बाद होतोय. एकदम पूर्ण अंदाज घेऊन कॅच घेतला जातोय विराज याच्याकडून. गडी बाद होतोय. दुसरा झटका लागतोय पंढेरी संघाला. ओके रिवर्स मारण्याचा प्रयत्न. फटका बसलाय. नक्कीच चौकार येतोय विशालच्या बॅट मधून. घेण्याचा प्रयत्न केला जातोय. नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सफल होतोय परंतु निर्धाव जातोय चेंडू संघाला आपल्या सिनियर खेळाडूकडून आणि त्याचा पुरेपूर उत्तम असं उदाहरण देताना दिलीप सैतवडेकर पाहायला मिळतोय. मात्र यावेळी चूक होते. शॉर्ट चेंडू. षटकार येतोय विशालच्या बॅट मधून. षटकामध्ये विशाल याने पुन्हा एकदा तोच प्रयत्न असेल आणि पुन्हा एकदा तोच प्रयत्न यशस्वी होतोय. 6 धावा येत आहेत. षटकार येतोय. उत्तुंग मारलेला षटकार. या 6 धावेने धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या होती 77. 2 बाद 77. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा षटकार येतोय. सलग 3 षटकार ठोकतोय तो विशाल. बॅक टू बॅक 3 षटकार ठोकले ते दिलीप यांचा पुरेपूर समाचार घेतला जातो. तो अजूनही शेवटच्या षटकापर्यंत चालू ठेवली आहे ती विशाल याने आणि पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू जातोय. एक धाव लेग बाईकच्या स्वरूपात नक्कीच मिळणार आहे. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न असेल विशाल याचा. एक धाव तर नक्कीच मिळते. दुसऱ्या धावेवरती बाद होतोय सूरज. नक्कीच स्ट्राईक देणं गरजेचं होतं. षटक संपतंय. 4 धावा नक्कीच मिळणार आहेत. हो या पहिला चेंडू केतन याचा आणि यावेळी मात्र पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. झेल सुटतोय आणि मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. चेंडू तर निर्धाव जातोय. अंपायरच्या गेलाय 30 यार्डच्या वरतून चेंडू मारला की 4 धावा नक्कीच मिळणार आहेत. यावेळी मात्र नक्कीच मोठा फटका येतोय का? येतोय का? तर येतोय. षटकार येतोय. अभिजितच्या बॅट मधून खातं ओपन करतायत. 6 धावांनी आपल्या संघासाठी भिले संघासाठी धावसंख्या होती 6. पहिलं षटक सुरू. अजूनही पहिल्या षटकातले 3 चेंडू शिल्लक. विरुद्ध राब सामनावीर ठरतोय स्वप्नील पाटेकर. गोलंदाजी केली आहे. 3 धावा देऊन 3 विकेट घेतल्यात एका ओव्हर मध्ये. नक्कीच त्याला टॉस का बॉस मध्ये बोलवलं जातंय. खेळपट्टीवर 1 वरती आपला सन्मान स्वीकारायचा आहे. स्वप्नील पाटेकर आपण त्यांना सन्मानित करावं. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू काहीसा अडखळून येतोय. समजत नाहीये. एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्येत भर पडतीये. धावसंख्या होतीये 8. पॉवर प्लेचा षटक आहे. 8 धावा दिल्यात. शेवटचा चेंडू मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असेल आणि नक्कीच मारण्याचा प्रयत्न होता परंतु स्टॉपर लावला. एक धाव तर नक्कीच घेतली जाते आणि काहीसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते केतन याच्याकडून. गडी बाद झाला असता. 1 धाव मिळते. एका धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती 9. फटका मारण्याचा प्रयत्न असणार आहे. यावेळी मात्र येतोय का? खणखणीत आवाज तर जोरात आलाय. 1 धाव तर नक्कीच मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असणार आहे. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते मात्र धाव मात्र एकच मिळते. एका धावेने धावसंख्येत भर पडतीये. धावसंख्या होतीये 10. पुढचा चेंडू आणि या व्यतिरिक्त मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय का विराटच्या बॅट मधून. येतोय पॅव्हेलियन मध्ये येतोय. 6 धावा येत आहेत. नक्कीच खणखणीत सणसणीत षटकार पाहायला मिळेल ते विराटच्या बॅट मधून. 1 षटकार तर आलाय. असेच लागोपाठ कमबॅक ही महत्वाचा असणार आहे. यावेळी मात्र स्लो चेंडू टाकण्याचा प्रयत्न. मिड ऑफच्या दिशेने मारलेला फटका. 1 धाव तर नक्कीच घेतली जाते. नक्कीच एका धावावर आतमध्ये आहे.
पॉइंट आतमध्ये आहे, स्टॉपर लावलाय आणि एकदा पुन्हा स्लोवर चेंडूचा मारा काहीसा समजत नाहीये, काहीसा स्लोवर चेंडूचा मारा केला जातोय आणि यावेळी मात्र शॉर्ट चेंडू पण कव्हरच्या दिशेने मारलेला फटका. एक धाव तर नक्कीच मिळते का? तर उत्तम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. कव्हर आणि विकेट किपर मधली जुगलबंदी पाहायला मिळते. अंपायरचा डिसिजन महत्वाचा असणार आहे. राब आणि वडद यांच्यामध्ये सामना झालेला होता, त्याच्यामध्ये सामनावीर ठरलेला स्वप्नील पाटेकर. वाट पाहतोय आपल्या डिसिजनची. चंद्रकांतजी मेडेकर यांना विनंती करतो की आपण पुढचा चेंडू सूरज याचा विराजसाठी पुन्हा स्लोवर मारण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसतोय, गडी बाद होतोय. विराजच्या स्वरूपात मोठा फटका लागतोय भिले संघाला. धावसंख्या स्थिरावली 18 या धावसंख्येवरती. 1 बाद 18. भिले संघाला मोठा फटका मिळतोय आणि उत्तम असा झेल पाहायला मिळतोय तर संजय यांच्याकडून पंढेरी संघाला. स्ट्राईकला आहे तो अभिजित. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, कव्हरच्या वरतून मारलेला फटका. 1 धाव तर नक्कीच मिळते. नक्कीच एका धावेने स्वप्नीलचा पुढचा चेंडू असेल तो दिलीप याच्यासाठी. नक्की मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, स्ट्रेटच्या दिशेने मारलेला फटका आणि यावेळी मात्र चौकार येतोय. अशाच मोठ्या फटक्यांची अपेक्षा असणाऱ्या दिलीपच्या बॅट मधून या 4 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती 23. 1 बाद. पुढचा चेंडू दिलीप याच्यासाठी शॉट टाकलेला, मात्र याचा पुरेपूर फायदा घेता नाही आलाय, काहीसा समजला नाहीये. 23 या धावसंख्येवरती. पुढचा चेंडू स्वप्नील याचा दिलीप याच्यासाठी आणि यावेळी मात्र कलेचा वापर करताना पाहायला मिळतोय तो दिलीप यांच्याकडून. 1 धाव तर नक्कीच मिळते. एका धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 24. सैतवडेकर यांचं आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फटका फसतोय, मात्र 1 धाव नक्कीच मिळते. काहीच कळत नाहीये. आपण त्यांना सन्मानित करीत आहोत. वडदबादचे कॅप्टन, आपण आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठाच्या समोरच्या बाजूस यायचे. सन्मान्य रामचंद्रजी पडवळ साहेब यांना विनंती आहे आपण त्यांना सन्मानित करावं. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न भिले संघाला आणि ती अपेक्षा असेल दिलीप सैतवडेकर यांच्या बॅट मधून. आणि यावेळी मात्र स्क्वेअर महाराष्ट्राकडून मोठ्या अपेक्षा आहेत त्या पंढेरी संघाला. फुलटॉस दिलाय, मात्र खोदून काढलाय. 1च धाव मिळते. एका धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 29. उपयोग करताना पाहायला मिळतोय तो सिद्धेश. यावेळी मात्र पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने मारलेला फटका. फटका जातोय का? 4 धावा मिळतायत का? तर हो, नक्कीच 4 धावा मिळतायत. या 4 धावेने मात्र धावसंख्येत भर पडते. अपेक्षा आहे भिले संघाला. अभिजितच्या बॅट मधून मोठ्या षटकारांची अपेक्षा असेल, दिलीपच्या बॅट मधून मोठ्या चौकार षटकारांची अपेक्षा असेल ते भिले संघाला. आणि धावसंख्या मात्र भर पडली आहे. धावसंख्या झाली आहे 33. सिद्धेशला सुद्धा कमबॅक करणं गरजेचं आहे. शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा समितीचे युवा माजी सचिव सन्माननीय एकनाथजी जाधव इथे उपस्थित झालेले आहेत. मी 4थ्या षटकामधला मोठा फटक्याची अपेक्षा असणार आहे अभिजितच्या बॅट मधून. शॉट टाकल्या मारू, मोठा फटका येतोय का? चौकार तर नक्कीच यायला हवा. कव्हरच्या दिशेने मारलेला फटका, चेंडू अडखळतोय आणि येतोय चौकार येतोय अभिजितच्या बॅट मधून. या 4 धावेने धावसंख्येत मात्र भर पडते. कारण जवळजवळ 40 आणि 45 धावांची 43 धावांची आवश्यकता असेल. सन्माननीय संजयजी पडवळ यांना विनंती करतो की आपण एकनाथजी जाधव यांना रौप्य महोत्सवी कॅप सुपूर्द करावी. 4 धावा येत आहेत. पुन्हा एकदा अभिजितच्या बॅट मधून पुन्हा एकदा 1 धाव काढली जाते आणि स्ट्राईक मात्र रोटेट केली जाते. स्ट्राईक वर आणला जातोय अभिजित याला. या एका धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 44. प्रयत्न मात्र नक्कीच करेल आणि फुलटॉस दिला जातोय, परंतु त्याचा पुरेपूर फायदा घेतला जात नाही तो अभिजित याच्याकडून. पुन्हा एकदा 1च धाव घेतली जाते. दुसरा धावेचा प्रयत्न आणि काहीसा उत्तम असा रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळत आहे. 2 धावा मिळत आहे. सामना संपताच सोनगाव संघाने नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र मोठा फटका येतोय आणि चौकार येतोय. 4 धावा मिळत आहेत. 4 धावेने मात्र धावसंख्येत भर पडती आहे. धावसंख्या होती 50. 85 धावांचं लक्ष ठेवलं होतं आणि पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र झेल सुटतोय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. जीवदान मिळत आहे अभिजितला. 1 धाव मात्र मधून. यावेळी मात्र नो चेंडू येतोय आणि फ्री हिट असणार आहे ते दिलीप दिवेकर यांच्यासाठी. नक्कीच नोंद घेतली जाते अंपायर. पाहूया आणि आलाय का? कव्हरच्या वरतून मारलेला फटका. फ्री हिट आहे.
फ्री हिट आहे, एकच धाव मिळते, एका धावेने मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होतीये 53. समाजाचे मोठा खजिनदार फटका मारण्याचा सन्माननीय प्रयत्न, परंतु पुन्हा स्वतःच्या प्रभाकर बॉलवर देवेकर यांना घेण्याचा विनंती प्रयत्न करतो आणि की कधी आपण बाद त्यांना होतोय. सन्मानित करावं. सलामीला आलेला अभिजित बाद होतोय. झटका लागतोय अभिजितच्या स्वरूपात. धावसंख्या स्थिर रावली 53 आणि इथे मात्र पंढेरी संघ विजयी होतोय. विजयी संघाचे अभिनंदन. तसेच भिले संघ आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात, आपलेही अभिनंदन.